A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। खेळाडू वृत्ती दाखवत स्पर्धेत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आव्हान। महाराष्ट्र राज्य फेन्सिंग असोसिएशन व जिल्हा फेन्सिंग संघाचे अथक परिश्रम घेऊन ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली आहे। त्यामुळे सहभागी सर्व क्रीडापटूंनी खेळाडू वृत्ती दाखवत जिल्ह्याचे नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले। महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन व हिंगोली जिल्हा फेन्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 27वी महाराष्ट्र राज्यस्तरीय सब ज्युनियर फेन्सिंग स्पर्धा 2025चे दिनांक 8 ऑगस्ट शुक्रवार रोजी दिमाखात उद्घाटन करण्यात आले। दिनांक 8 तारखेपासून लिंबाळा मक्ता येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये ही स्पर्धा सुरू झाली आहे। जिल्हा क्रीडा संकुलात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेचे उद्घाटक म्हणून आमदार तानाजी मुटकुळे हे होते, तर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे अध्यक्षस्थानी होते। प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सचिव प्राध्यापक डॉक्टर उदय डोंगरे, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, हिंगोली जिल्हा फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष कल्याण देशमुख, प्राध्यापक डॉक्टर बंकट यादव, उपाध्यक्ष प्रकाश कातोळे, राजकुमार सोमवंशी, शेषनारायण लोंढे, प्राध्यापक पांडुरंग रनमाळ, राजेंद्र भांडारकर, दत्ता गलाले, राजू शिंदे, पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हा क्रीडा संकुलात ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक करत खेळाडूंनी या स्पर्धेतील अनुभव सोबत घेऊन जावे, प्रत्येक स्पर्धेतून आपला अनुभव समृद्ध करून घेत यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्नरत राहण्याच्या शुभेच्छा दिल्या। तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ मिळालेले असल्याचे सांगून त्यांनी आपल्या खेळ कौशल्याचा उत्तम प्रत्यय देण्याचे सांगत स्पर्धकांमध्ये उत्साह वाढविला। आमदार तानाजी मुटकुळे यांनीही फेन्सिंग हा आत्मसंरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त क्रीडा प्रकार असल्याचे सांगून आयोजक व सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। यावेळी प्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा असोसिएशनच्या वतीने वृक्ष व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी हिंगोली जिल्हा फेन्सिंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष कल्याण देशमुख यांनी स्पर्धेच्या आयोजनाबाबत प्रस्तावना केली। तसेच हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा संदेश प्रतिनिधी म्हणून प्राध्यापक नरेंद्र रायलवार यांनी यावेळी वाचन केले। या प्रसंगी संघटनेचे सचिव संजय भुमरे, विजय जवळकर, अनिल कदम, सुशील इंगोले, राष्ट्रीय खेळाडू संदीप वाघ, प्रसिद्धी प्रमुख गोपालराव सरनायक आदींची उपस्थिती होती। या स्पर्धेचे सूत्रसंचालन श्रीमती वानरे हलगे यांनी केले, तर आभार महाराष्ट्र राज्य फेन्सिंग असोसिएशनचे सचिव प्राध्यापक डॉक्टर उदय डोंगरे यांनी मानले। 14 वर्षाखालील मुलामुलींसाठी राज्यस्तरीय फेन्सिंग स्पर्धा असून रविवार दिनांक 10 ऑगस्टपर्यंत जिल्हा क्रीडा संकुल लिंबाळा मक्ता हिंगोली येथे सुरू राहणार आहे। या स्पर्धेचे हिंगोली जिल्ह्याला प्रथमच अशा दर्जेदार फेन्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान मिळाल्याने हिंगोलीसह सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। आपले सर्व अधिकारी आणि सर्व नागरिक सर्व या ठिकाणी सर्वांचं मी स्वागत करतो। खरंच हिंगोली जिल्ह्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे की या ठिकाणी स्टेट फेन्सिंग असोसिएशनद्वारे सर्व जिल्ह्यांचे प्रतिनिधी, सर्व जिल्ह्यांचे मुलं या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि मी जे जिल्ह्याची फेन्सिंग असोसिएशन आहे त्याचा पण मनापूर्वक आभार मानतो, कारण त्यांनी याच्याबद्दल खूप प्रयत्न करून घेतले आणि
जे स्टेट फेन्सिंग असोसिएशन आहे त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करून त्यांचं प्रोत्साहन करून आपला ही असोसिएशनची जी आपली जी प्रतियोगिता आहे ते हिंगोली जिल्ह्यामध्ये करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न करून घेतले म्हणून त्याच्याबद्दल त्यांचा आभार मानू इच्छितो. आणि आपण सर्व मुलं सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आपण जेव्हा खेळ खेळतो हा खेळ एक आत्मसंरक्षणाचा तर आहे, पण आपल्या शारीरिकदृष्ट्या सुद्धा अत्यंत मजबूत करणारा हा खेळ आहे. आणि हा आपण आयोजित केला. मी आपल्या सगळ्यांना जे जिंकतील त्यांनाही, जे हारतील त्यांनाही, का तर हारणारे पुन्हा जिंकत असतात हे मला माहीत आहे. त्यामुळं आपण त्याची काळजी करू नये. आपण आपला खेळ निष्ठेनं खेळावा अशी सुद्धा आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आपल्या सगळ्यांना हिंगोली शहरात हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या खेळाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा देऊन माझी या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गुप्ताजी, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, पुरस्कारप्राप्त पटेसाहेब, आयोजकांपैकी सदस्य आलेले सर्व स्पर्धक, त्यांचे पालक, पत्रकार बंधू. Boys, how is the Josh? You look very dull. How is the Josh? Say hi at least. Very low. तुम्ही सगळे मुलं थकलेले आहात. तुम्हाला इथे आल्याबद्दल हिंगोली जिल्ह्याच्या प्रशासनाच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. आपले आभार व्यक्त करतो, आयोजकांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी हिंगोलीमध्ये स्पर्धा घेतल्या आणि हिंगोलीला एक राज्य पातळीवर जाण्याची संधी दिली. मी इथल्या आलेल्या स्पर्धकांना शुभेच्छा देतो की त्यांनी चांगल्यात चांगलं स्पर्धा करावी. जिल्हाधिकारी साहेब, त्याचप्रमाणे पोलीस कमिशनर आदरणीय कोकाटे साहेब, राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी, उमरे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं, त्याचप्रमाणे प्रशासनातून सहकार्य केल्याबद्दल आदरणीय जिल्हाधिकारी साहेब, त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त साहेब यांचेही आभार मानतो. सन्माननीय मुटकुळे साहेबांचेही आभार मानतो. आणि या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले सर्व जिल्ह्यांचे संघ, खेळाडू, प्रशिक्षक, पालक, राज्य संघटनांचे पदाधिकारी यांचे मी राज्य संघटनेच्या वतीने व आयोजकांच्या वतीने आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. आणि आता या स्पर्धेसाठी उपस्थित झालेल्या सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ज्याप्रमाणे कोकाटे साहेबांनी आपल्याला आवाज दिला, सर्व खेळाडूंकडे लक्ष द्या. माझ्याकडे सर्व खेळाडूंचं लक्ष माझ्याकडे आहे का? Raise your right hand. Raise your right hand. Down. Raise your left hand. ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.